Everyone, let's start our fourth standards chapter word problems, addition and subtraction. From that chapter today we see our next point, making problems based on the given information and solving them. Okay, making problems म्हणजे मेकिंग प्रॉब्लेम्स ऑन द गिवन इन्फॉर्मेशन म्हणजे दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपण स्वतः प्रॉब्लेम तयार करायचा म्हणजे प्रश्न तयार करायचा आणि प्रश्न तयार करून मग तो सोडवायचा. ओके, सो मेक अन ॲडिशन प्रॉब्लेम बेस्ड ऑन द गिवन इन्फॉर्मेशन अँड सॉल्व इट. ओके, आता इथं दिलेलं इन्स्ट्रक्शन आपल्याला कसला प्रॉब्लेम तयार करायचा आहे, ॲडिशन प्रॉब्लेम तयार करायचा आहे. So given information is a number of men 1450 and the number of women is 1270. तर एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. नंबर ऑफ मेन्स दिलेले आहेत आणि नंबर ऑफ वुमेन दिलेले आहे. त्यावरून आपल्याला एक्झाम्पल तयार करायचं आहे म्हणजे प्रश्न स्वतः बनवायचा आहे, स्वतः तयार करायचा आहे. ओके, सो देर इज अ गिवन वन एक्झाम्पल म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला तयार करून दाखवलेलं आहे. देर आर 1450 मेन अँड 1270 वुमेन वर्किंग इन अ कंपनी. हाऊ मेनी पीपल वर्क इन द कंपनी इन ऑल. आलं लक्षात, असा क्वेश्चन तयार करायचा आहे. काय क्वेश्चन तयार केलेला आहे, एका कंपनीमध्ये एवढे मेन्स आणि एवढे वुमेन्स काम करतात, तर टोटल किती मेन अँड वुमेन या किंवा टोटल किती लोक या कंपनीत काम करतात हे हा क्वेश्चन आहे. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अँड वी कॅन सॉल्व इन दॅट मॅनर. ओके, आपण ॲडिशन करतो मेन अँड वुमेन्सच्या नंबरचे ॲडिशन करून आपल्याला टोटल नंबर फाइंड आउट करू शकतो आपण. अँड राईट डाऊन द आन्सर. इन ऑल 2720 पीपल वर्क इन द कंपनी. तर इथं कंपनी यूज केलेलं आहे, कंपनीमध्ये एवढे लोक काम करतात असं क्वेश्चन तयार केलेलं आहे. तर आपण कंपनीऐवजी कुठलंही दुसरं इथं वर्ड यूज करू शकतो किंवा कुठलीही वेगळी सिच्युएशन आपण यूज करू शकतो. आपण असं म्हणू शकतो की देर आर 1450 मेन्स वोटेड इन इलेक्शन अँड 1270 वुमेन्स वोट इन अ इलेक्शन. So how many total peoples vote in a election. असं इलेक्शनचं सिच्युएशन आपण इथे यूज करू शकतो. कुठलीही किंवा आपण असं म्हणू शकतो देर आर इन अ वन विलेज देर आर 1450 मेन्स अँड 1270 वुमन. सो हाऊ मेनी टोटल पीपल्स इन दॅट विलेज असं आपण किंवा हाऊ मेनी टोटल मेन्स अँड वुमेन्स इन दॅट विलेज असं कोणताही प्रश्न आपण तयार करू शकतो. सो नेक्स्ट इज अ मेक अ सबस्ट्रॅक्शन प्रॉब्लेम बेस्ड ऑन द गिवन इन्फॉर्मेशन अँड सॉल्व इट. आता काय इन्स्ट्रक्शन सबस्ट्रॅक्शनवरचे सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला तयार करता आले पाहिजे. आता आपण ॲडिशनचा प्रॉब्लेम बघितला. आता सी दिस सबस्ट्रॅक्शन प्रॉब्लेम. And the given information is cost of one motorcycle and cost of another motorcycle. तर दोन मोटरसायकलची कॉस्ट इथं दिलेली आहे. ओके, म्हणजे वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकल असतील. ओके, कंपनी बदलली की मोटरसायकलची कॉस्ट चेंज होते. तर दोन वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकलची सपोज इथं कॉस्ट दिलेली आहे. तर त्यावरून आपल्याला आधी क्वेश्चन तयार करायचं आहे. कसल्या प्रकारचा क्वेश्चन, सबस्ट्रॅक्शन क्वेश्चन तयार करायचं आहे. सो देर इज अ गिवन वन एक्झाम्पल. ए कंपनीज मोटरसायकल कॉस्ट ₹47,580 अँड बी कंपनीज मोटरसायकल कॉस्ट ₹50,240. विच कंपनीज मोटरसायकल इज मोर एक्सपेन्सिव्ह अँड बाय हाऊ मच. असा क्वेश्चन आपण तयार करू शकतो. काय, ए नावाची कंपनीची मोटरसायकल एवढ्या कॉस्ट आहे त्याची, बी नावाच्या कंपनीची मोटरसायकलची कॉस्ट एवढी आहे. तर कोणत्या कंपनीच्या मोटरसायकल
जास्त एक्सपेन्सिव्ह. एक्सपेन्सिव्ह मीन्स महाग. कोणत्या कंपनीची मोटरसायकल एक्सपेन्सिव्ह आहे, अँड बाय हाऊ मच आणि कितीनी. हो की नाही. म्हणजे असा क्वेश्चन असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. ओके. बी कंपनीच्या मोटरसायकलच्या किमतीतून ए कंपनीची मोटरसायकलची किंमत वजा करावी लागेल. म्हणजे कुठल्या मोटरसायकलची कॉस्ट जास्त आहे त्या जास्तच्या कॉस्टमधून आपल्याला कमी कॉस्ट सबस्ट्रॅक्ट करावी लागेल, अँड वी कॅन गेट द आन्सर. सो बी कंपनीज मोटरसायकल इज कॉस्टली. आपल्याला हे कॉस्ट बघून लक्षात येतं की कुठल्या कंपनीची मोटरसायकल कॉस्टली आहे. ऑब्वियसली बी कंपनीची मोटरसायकल कॉस्टली आहे, बट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, बाय हाऊ मच, कितीने जास्त कॉस्टली आहे. सो आन्सर इज अ बी कंपनीज मोटरसायकल कॉस्ट ₹2660 मोर. ओके. तर या पद्धतीने आपण क्वेश्चन स्वतः तयार करून मग तो सोडवू शकतो. ठीक आहे. तर आपण फ्रॉम एक्झरसाइज वी सॉल्व दिस फर्स्ट एक्झाम्पल. ओके. तर एक्झरसाइजमध्ये सुद्धा काय क्वेश्चन आहे बघा. बेस्ड ऑन द गिवन इन्फॉर्मेशन मेक वन ॲडिशन अँड वन सबस्ट्रॅक्शन प्रॉब्लेम इच अँड सॉल्व द प्रॉब्लेम्स. ठीक आहे. तर आता इथे इन्फॉर्मेशन दिलेले आहे, त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, स्वतः प्रश्न तयार करू शकता आणि सॉल्व करू शकता. सो आय गिव्ह यू वन एक्झाम्पल हाऊ टू सॉल्व द क्वेश्चन्स और हाऊ टू सॉल्व द एक्झरसाइज. ओके. फर्स्ट I read the first information. Cost of one company's washing machine ₹999. Cost of another company's washing machine is ₹21,550. तर आपण ह्या दोन कंपनीच्या वॉशिंग मशीनचा रेट दिलेला आहे, त्याच्यावरून आपण ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन प्रॉब्लेम तयार करू शकतो. तर आपण काय करूया, फर्स्ट वी मेक अ वन सबस्ट्रॅक्शन प्रॉब्लेम आपण तयार करूया. सो राईट डाऊन द प्रॉब्लेम. cost of X companies washing machine cost of X company's washing machine is ₹19,999 and cost of Y company's washing machine is ₹21,550. Okay. So we can say which companies washing machine is costly. Okay, which company's washing machine is costly. ओके नाही, कॉस्टली म्हणजे काय, महागडी. हा सुद्धा वर्ड आपण यूज करू शकतो, किंवा आपण जसं तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे, विच कंपनीज वॉशिंग मशीन इज मोर एक्सपेन्सिव्ह. ओके, मोर एक्सपेन्सिव्ह हा सुद्धा वर्ड आपण यूज करू शकतो. विच कंपनीज वॉशिंग मशीन इज मोर एक्सपेन्सिव्ह याच्याऐवजी आपण विच कंपनीज वॉशिंग मशीन इज कॉस्टली हा सुद्धा वर्ड यूज करू शकतो. त्यासाठी तुम्हाला वर्ड्स माहिती पाहिजे. ओके, त्याच्याशी रिलेटेड बरेच वर्ड्स तुम्हाला माहिती पाहिजे. अँड बाय हाऊ मच म्हणजे कितीनं एक्सपेन्सिव्ह आहे, किती रुपये जास्त न ती वॉशिंग मशीन महागडी आहे, असा हा प्रश्न आपण तयार केला. तर आपण हे सॉल्व करूया. फर्स्ट आपल्याला हे बघितल्यानंतर एक्स कंपनीच्या वॉशिंग मशीनची रेट आहे 19,999.
अँड वाय कंपनीज वॉशिंग मशीनचा रेट आहे 21,550. तर त्या दोन्हीचे रेट कम्पेअर केले तर वाय कंपनीची वॉशिंग मशीन जास्त कॉस्टली किंवा जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, किती रुपयांनी ती जास्त कॉस्टली हे फाइंड आउट करायसाठी आपल्याला वाय कंपनीज वॉशिंग मशीन मायनस एक्स कंपनीज वॉशिंग मशीन म्हणजे रेट त्यांची मायनस करावी लागतील. सो 21,550 मायनस 19,999. Okay, this is a Y company's washing machine and this is a X company's washing machine. Okay, so from 0 we cannot subtract 9, so borrow 1 from 5. Okay, 10 minus 9 1. Again we cannot subtract 9 from 4, so borrow 1 from 5. And here is 14. 14 minus 9, how many? 5. Again we cannot we cannot subtract 9 from 4, so borrow 1 from this one. There is remaining 0 and there is a 14. Again 14 minus 14 minus 9, how many? 5. We cannot subtract 9 from 0, so borrow 1 from here. Here is a 10. 10 minus 9 1 and 1 minus 1 0, so we get a answer 1,551. So write down the answer in full sentence. Y company's washing machine is more expensive than X companies. Okay, than X companies washing machine by 1,551 rupees. तर तुम्ही इन शॉर्टमध्ये हे सुद्धा लिहू शकता. वाय कंपनीज वॉशिंग मशीन इज मोर एक्सपेन्सिव्ह बाय 1,551 rupees. So you can solve all remaining examples in that manners. First make a question and then solve the example. Now we have to stop here. See you again in next video with our new chapter fraction. Bye.